नमस्कार फॅमिली. तर आज पण तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणलेली आहे. तर काल मी इडल्या बनवल्या होत्या. इडल्या, चटणी आणि सांबार घरामध्ये बनवल्या होत्या. जास्त इडल्या झालेल्या, तर त्याच्यातल्या ह्या काही इडल्या उरलेल्या आहेत. तर ह्या एवढ्या इडल्या उरल्या, तर ह्या मी रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या. आता ह्या उरलेल्या इडल्यांचं आपण एक काहीतरी चटपटीत बनवणार आहोत. तर तीच चटपटीत रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुमच्या घरात पण इडल्या उरल्या असतील तर परत त्याच इडल्या, तसाच सांबार आणि ती चटणी बरोबर खायला जरा कंटाळा येतो ना, कारण काल दिवसभर हेच खाल्लं आम्ही. तर आता ह्यालाच थोडीशी चटपटीत फ्लेवर देणार आहोत. थोडंसं चटपटीत इडली फ्राय करणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे गॅसवर पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये हे मक्याचे दाणे टाकते, कॉर्न टाकते बॉईल करण्यासाठी आणि इथे भाज्या कट करून घेते. तर मी इथे कांदा कट करून घेते. आपले कॉर्न बॉईल होईपर्यंत आपण यामध्ये ज्या ज्या भाज्या घालणार आहोत त्या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. गाजर, कॅप्सिकम, बीन्स, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या इथे आपल्याला जर घालायच्या असतील तर आपण इथे बारीक कट करून घ्यायच्या आहेत. तर मी भाज्या नाही घालणार आहे. मी फक्त कांदा, टोमॅटो आणि कॉर्न घालून करणार आहे. तुमच्या घरात जर भाज्या अवेलेबल असतील, बेल पेपर वगैरे जरी पण असतील ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपले कॉर्न बॉईल होईपर्यंत आपण पटापट इथे कांदा, टोमॅटो असं कट करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ह्या फोडणीला सुरुवात करायची आहे. तर आत्तापासून मी नवीन व्हिडिओची रेसिपी टाकायला सुरुवात केली आहे. तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील. आणखीन मी काय माझ्या व्हिडिओजमध्ये चेंजेस करायला पाहिजे, कारण जे आता मी रेसिपी टाकायला सुरुवात केली आहे ते तुमच्या कमेंटनुसारच मी सुरुवात केली आहे. कारण माझ्या फॅमिलीला जे माझ्या चॅनलवर बघायला आवडतं तेच मला दाखवायला आवडेल. ह्यामुळे मी आता तुम्हाला सर्व रेसिपीज दाखवायला सुरुवात केल्या आहेत. कांदा, टोमॅटो कापून झाल्याच्यानंतर ह्या ज्या कालच्या इडल्या आहेत ज्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्या इडल्या मी ह्या टाईपनी कट करून घेणार आहे. पीसेस तुम्ही लहान मोठे तुम्हाला जसे लागतील, जसे आवडतील तसे तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे मी पटापट अशा सगळ्या इडल्या कट करून घेतल्या. ॲक्च्युली काल हे संध्याकाळी जरा लवकर फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं, कारण काल सकाळी लवकर मी इडल्या बनवल्या होत्या आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ह्या इडल्या मला रात्री उशिरा ठेवल्या मी फ्रीजमध्ये. त्यामुळे हे जरा जास्त सॉफ्ट झालेल्या आहेत आणि इडल्यांमध्ये बनवताना मी थोडासा रवा पण टाकला होता त्यामुळे हे दाणेदार अशा इडल्या झालेल्या आहेत. तर कढई मी ठेवली. आपले कॉर्न उकडून झालेले ते कॉर्न मी गाळणीने पाणी काढून घेतलं. त्यानंतर कढई गॅसवर ठेवली. तेल टाकलं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर मी इथे कढीपत्ता आणि हिरवी मिरची अशी स्लाईस करून टाकलेली आहे. हिरवी मिरचीचा कलर चेंज झाल्याच्यानंतर, थोडीशी फ्राय झाल्याच्यानंतर मी इथे जो आपण कांदा, एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो आपण इथे टाकलेला आहे. कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घालून पण आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मी प्रयत्न करते कामावरून येऊन घरातली सगळी कामं करून तुमच्यासाठी ॲटलिस्ट रोज एक तरी रेसिपीचं अपलोड करावी, जेणेकरून माझ्या चॅनलवरची जी कन्सिस्टन्सी आहे तुमच्या बघण्याची ती सतत चालू राहील. तर कामावरून येऊन तुम्हाला तर माहिती आहे माझं डेली रुटीन तुम्ही ह्याच्या आधी बघितलेलं आहे. तर माझं डेली रुटीन किती माझं पूर्ण पॅक आहे, पण त्याच्यामध्ये पण मी कामावर जाऊन येते. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आटपून दुपारच्या 1 ते 1.5 तास काढते तुमच्यासाठी रेसिपी अपलोड करण्यासाठी. तर प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे कढईमध्ये कांदा टाकल्यानंतर मीठ टाकलं जेणेकरून टोमॅटो लवकर स्मॅश होईल. त्यानंतर हे जे कॉर्न आपण बॉईल केले ते टाकले, ते पण व्यवस्थित परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण हा मॅगी मसाला आहे, मॅजिक जे 5 रुपयावालं पॅकेट मिळतं ते मसाल्याचं पॅकेट टाकणार आहे. थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून जो कांदा टोमॅटो आपण फ्राय केला आहे त्याला छान रंग येईल. तर अशा प्रकारे तुम्ही मॅगी मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला स्किप केला तरी चालेल. कोणाकोणाला अशी व्हाईटच इडली फ्राय केलेली आवडते. मी तुम्हाला एखाद्या वेळेस सॉसमध्ये पण अशी इडली फ्राय असं दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आपण शेजवान सॉस वगैरे टाकून पण इडली फ्राय करू शकतो, पण आता ही व्हेजिटेबल इडली फ्राय तुम्हाला दाखवते. तर मॅगी मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलं. त्यानंतर ह्या ज्या इडल्या आपण बारीक कट करून घेतल्या त्या इडल्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि छानपैकी असं मिक्स
करून घ्यायचं. तर ही रेसिपी मी काल बनवलेली आणि आज तुमच्याबरोबर शेअर करते ह्याचा व्हिडिओ. तर मुलाला एवढी आवडली ही फ्राय इडलीची म्हणजे जी रेसिपी मी बनवली. मुलांनी नाश्त्याला पण खाल्ली आणि बोलला मम्मी मला टिफिनला दुसरं काय नको देऊ, हेच दे. इडली खूप छान लागते टेस्टला. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा अशा पद्धतीने रात्रीची उरलेली इडली फ्राय नक्की करून बघा. तुम्हाला पण म्हणजे इडल्या आपल्या रात्रीचं उरलेलं वाया पण नाही जाणार आणि अशा नवीन पद्धतीने काहीतरी चटपटीत असं मस्त झटपट होणार आहे ही रेसिपी. ह्या इडल्या टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या मसाल्यामध्ये आणि मग हे मिक्स झाल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपली इडली फ्राय रेडी आहे. तर मी मागे तुम्हाला कढीपत्त्यामध्ये जी आपण इडली फ्राय करतो, छोट्या साईजची इडली असते ना कामावर जी मी केलेली, तो व्हिडिओ तुम्ही जर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये गेले तर तुम्हाला दिसेल. तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल गेलेला फ्राय इडलीचा आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. कढीपत्त्याची चटणीचा मध्ये इडल्या फ्राय करायच्या. त्यानंतर रेड कलरमध्ये पण आपण डाळीची चटणी, उडदाची डाळ, चण्याची डाळ जीची चटणी बनवतो त्याच्यामध्ये पण जर इडली फ्राय केली तर खूपच टेस्टी लागते. तर आज ही रेसिपी मी कामावरून येऊन झटपट मुलाला नाश्त्याला द्यावी म्हणून बनवली आणि टिफिनसाठी चपाती भाजी बनवत होती. पण मुलगा बोलला नाही मम्मी मला टिफिनला पण हेच दे, खूपच छान लागतं आहे. तर माझ्या मुलाला तर ही रेसिपी आवडली म्हणून मला गॅरंटी आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना पण ही रेसिपी आवडेल. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर तयार आहे आपली इडली फ्राय विथ कॉर्न. तर कॉर्न इडली फ्राय ह्याला आपण असं म्हणू शकतो. तर रात्रीची उरलेली इडली कॉर्न टाकून खूपच टेस्टी मस्त झालेली. तर मी ह्या बाउलमध्ये काढते आणि ह्याच बाउलमध्ये मुलाला नाश्त्याला पण देईल. तर अशा प्रकारे ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही जर सपोर्ट कराल तर अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी मी रोज तुमच्याबरोबर शेअर करत जाईल, जेणेकरून झटपट होणारी रेसिपी, टेस्टी रेसिपी तुम्हालाही पाहायला भेटेल. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.